दरम्यान धाराशिवचं तुळजाभवानीचं मंदिर हे 19 तासच खुलं राहणार आहे। गर्दीच्या दिवशी 22 तासांऐवजी 19 तासच मंदिर खुलं राहणार आहे। गर्दीच्या दिवशी भाविकांना यामुळे फटका बसणार आहे। 19 तासच मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानानं घेतलाय। रविवार, मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमे दिवशी पहाटे 1 ऐवजी आता 4 वाजता मंदिर उघडणार आहे। दरम्यान या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी पुजारी आणि भाविकांमधून होत आहे। गर्दीच्या दिवशी आता तुळजाभवानीचं मंदिर हे 22 तासांऐवजी 19 तासच खुलं राहणार आहे आणि त्यामुळे गर्दीच्या दिवशी भाविकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दरम्यान या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी पुजारी आणि भाविकांमधून होते आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी आहेत। ओमकार, तुळजाभवानीचं मंदिर आता फक्त 19 तासच खुलं राहणार आहे, काय यामागचं कारण आहे? दीपाली, जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात देशभरातून भाविक जे आहेत दर्शनासाठी येत असतात। यामध्ये जर पाहिलं तर रविवार असेल, मंगळवार असेल, शुक्रवार असेल आणि पौर्णिमेच्या दिवशी खास करून या ठिकाणी मोठी गर्दी जी असते ती पाहायला मिळत असते। याच दिवशी मंदिर संस्थांकडून गेल्या काही वर्षांपूर्वी निर्णय घेण्यात आला होता की या दिवसांमध्ये मंदिर जे आहे ते 22 तासांसाठी खुलं करण्यात येत होतं। मात्र काल एक तेथील मंदिर व्यवस्थापकांनी एक असा निर्णय घेतलाय की हे जे मंदिर आहे ते गर्दीच्या दिवशी देखील आता 19 तासच कुठेतरी खुलं राहणार आहे। आगामी काळात जर बघितलं तर शारदीय नवरात्र आहे आणि या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तुळजापुरात गर्दी जी आहे ती होत असते। एकंदरीतच जर बघितलं तर ज्या पद्धतीनं इतर देवस्थानमध्ये चेंगराचेंगरी सारख्या घटना घडताना पाहायला मिळतात, याच अनुषंगानं हा जो दर्शनाचा कालावधी आहे तो वाढवण्याची गरज असताना कुठेतरी मंदिर संस्थांकडून हा जो कालावधी आहे तो गर्दीच्या दिवशी देखील कमी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी जी आहे ती कुठेतरी आता भाविक आणि पुजाऱ्यांकडून होताना पाहायला मिळते। दीपाली, निश्चितच धन्यवाद ओमकार, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।